तर तिकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम आहे। जिल्ह्यालाच पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला। तर मुसळधार पावसामुळे 84 बंधारे आता पाण्याखाली गेलेत। 84 बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक सध्या विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने आता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तर पंचगंगा नदीने आता इशारा पातळी गाठलेली आहे। सुतारवाड्यातील नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय। तर 8 कुटुंबातील 28 लोकांचं रात्री सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे। ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही दृश्य देखील आपण पाहतोय। पुराची ही दृश्य आहेत। नदीच्या पात्राबाहेर पाणी जात असल्याचं पाहायला मिळतंय। पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी कडे वाटचाल सुरू केली, इशारा पातळी ओलांडलेली आहे। तर सुतारवाड्यातील नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं। 8 कुटुंबातील 28 नागरिकांचं रात्री सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं। शहरातील पूरबाधित भागातील नागरिकांचं स्थलांतराचं काम आता प्रशासनाच्या वतीनं सुरू करण्यात आलं आहे। तर कोल्हापुरातील पुराची ही दृश्य आपण पाहतोय। नदीची पातळी आता पात्राबाहेर गेल्याचं पाहायला मिळत आहे। राजाराम बंधारा परिसरातून याच पुराचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। पाहूयात। कोल्हापूरपासून कोल्हापूर शहर आणि परिसरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढत आहे। सध्या पंचगंगा नदीनं इशारा पातळी आहे ती गाठलेली आहे आणि सध्या याच परिसराचा आढावा घेण्यासाठी आपण आलेलो आहोत राजाराम बंधारा परिसरामध्ये। राजाराम बंधारा परिसरामध्ये ही पंचगंगेचं हे विस्तीर्ण पात्र आपल्याला दिसतं। या ठिकाणी असणारी शेती आहे ती मोठ्या प्रमाणावरती पाण्याखाली गेलेली आहे। या परिसरात आत्ता जरी पावसाची उघडीप असली तरी पश्चिम घाटमाथ्यावरती मुसळधार असा पाऊस कोसळतोय। परिणामी सर्वच नद्या या पात्राबाहेर गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर पंचगंगा नदीनं काही वेळापूर्वीच इशारा पातळी आहे ती गाठलेली आहे। 39 फुटांवरती आता पंचगंगा नदी वाहताना आपल्याला दिसून येते। 43 फूट ही धोका पातळी आहे। त्या पार्श्वभूमीवरती आता जिल्ह्यातील सर्वच यंत्रणा सतर्क झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं सुतारवाड्यातील 8 कुटुंब देखील स्थलांतरित करण्यात आले आहेत आणि एकूणच पाहिलं तर पावसाचा जोर आज देखील कायम असल्याचं आपल्याला दिसून येते। त्यामुळं पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होते। तासागणिक 1 इंच पाणी आहे ते वाढते। त्यामुळे आता हळूहळू पंचगंगेची जी वाटचाल आहे ती कुठेतरी धोका पातळीकडे सुरू असल्याचं आपल्याला म्हणता येईल। एकूणच जर पाहिलं तर जिल्हा प्रशासन सतर्क झालेलं आहे, अलर्ट मोडवरती आलेलं आहे आणि सर्व यंत्रणा आहेत त्या आता कामाला लागल्याचं दिसून येतं। विशेषतः पूरबाधित क्षेत्र आहे त्या क्षेत्राला कुठलाही मोठा फटका बसू नये यासाठी त्या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम देखील आता सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।